बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जाचक त्रासाला कंटाळून लहान मुलासह आईने केली आत्महत्या। पती सासू सासऱ्यांविरुद्ध करकम पोलीस ठाण्यात 3 विरुद्ध गुन्हा दाखल। मन सुन्न करणारी घटना समोर येतेय। सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर तालुक्यातील देवडे येथील एका विवाहित महिलेने आपल्या नवऱ्याच्या आणि सासू सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत अखेर आपल्या 6 वर्षाच्या मुलासह भीमा नदीपात्रात उडी घेत जीवन संपवलं आहे। या प्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ विशाल डुकरे यांच्या तक्रारीवरून पती आणि सासू सासऱ्यांविरुद्ध सोलापूर ग्रामीण करकम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विवाहितेने आपल्या 6 वर्षीय मुलासह भीमा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री ते मंगळवारी मध्यरात्री उघडकीला आली आहे। प्रियांका विक्रम नलवडे वय वर्ष 30 वर्ष आणि मुलगा राजवीर वय वर्ष 6 अशी मृतांची नावे आहेत। आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पती आणि पतीसह सासू आणि सासऱ्यांविरोधात करकम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रियांका विक्रम नलवडे ही विवाहिता आपल्या मुलासह सोमवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून घरातून निघून गेली होती। तिच्या पतीसह नातेवाईकांनी तिचा आसपास शोध घेतला परंतु ती सापडली नाही। पहाटेच्या सुमारास घरापासून 1 किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या पात्रात दोघांचे मृतदेह आढळून आले होते। पोलीस पाटलांनी ही खबर करकम पोलिसांना दिली। दरम्यान मृत प्रियांकाचा भाऊ विशाल किशोर डुकरे राहणार नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव याने करकम पोलीस ठाण्यात विक्रम नलवडे आणि त्याचे वडील आणि आई यांच्या विरोधात प्रियांकाचे भाऊ यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतली नाहीत। बहीण प्रियांका आणि भाचा राजवीर यांच्या आत्महत्येस जबाबदार धरून तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनुसार प्रियांका हिला तिचे पती तसेच सासू सासरे यांच्याकडून होणारा जाच तसेच वारंवार होणाऱ्या अपमानामुळे कंटाळून तिने तिचे मुलासोबत आत्महत्या केली। हा मृतदेह संशयित अवस्थेत भीमा नदीच्या काठीवरती पडल्याने घातपात देखील शक्यता वर्तवली जात आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करकम पोलिसांना करावी लागणार आहे। कलम 306 34 अन्वये गुन्हा दाखल आहे। समाजातील गुंड प्रवृत्ती लोकांविरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी नागरिकातून होत आहे।